पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। नमस्कार बांधवांनो, जय जाऊ जय शिवराय। मी ॲडव्होकेट श्रीरंग लाळे, सोलापूर। सध्याला आदर्श आचारसंहिता लागल्यामुळे वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या शहरांमध्ये येत आहेत आणि त्यावेळेस आपण त्या उमेदवारांना येण्यास अडवणूक न करता, गावात येण्यापासून न अडवता आपण त्यांना गावात येऊ दिलं पाहिजे। आणि गावात आल्यानंतर आमच्या अंतरवली सराटीमधल्या वारकरी संप्रदायाच्या मायमाऊल्यांवर लाठी हल्ला कुणी केला, बेछूट गोळीबार कुणी केला, ह्याचा प्रश्न विचारला पाहिजे, ह्याचा जाब विचारला पाहिजे। ह्या लाठी हल्ल्याची, गोळीबाराची चौकशी करण्याच्या विरुद्ध तुम्ही ज्यांच्यावर लाठी हल्ला केला त्यांची एसआयटी चौकशी का आणि कुणी लावली ह्याची विचारणा आणि ह्याचा जाब विचारला पाहिजे। त्यानंतर मराठा आरक्षणाचा 50% आतूनचा ओबीसी मधूनचा प्रश्न आजपर्यंत का सुटलेला नाही हा प्रश्न विचारला पाहिजे। त्यानंतर मनोज जरांगे पाटलांवर एसआयटी चौकशीची मागणी कुणी केली आणि त्यांना सगळ्यांनी समर्थन का आणि कोणत्या मुद्द्यांवर दिलं हा प्रश्न विचारला पाहिजे। त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर गुलालाची शपथ घेऊन सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली, परंतु त्याची शासन निर्णय न करता, अंमलबजावणी न करता मराठा समाजाची फसवणूक कुणी केली हा प्रश्न विचारला पाहिजे। आणि संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने तमाम महाराष्ट्रातील मराठा हा आंदोलन करत असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे कुणी दाखल केले या संदर्भातला जाब आणि या संदर्भातले प्रश्न त्या येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला विचारले पाहिजे। आपण त्यांची अडवणूक केली, त्यांच्या गाड्या अडवल्यात तर आपण कायदा हातात घेतला असं होणार आहे आणि प्रशासनाला कोणाच्या तरी दबावाखाली किंवा अन्य काही कारणानं गुन्हे दाखल करण्यासाठी संधीच मिळणार आहे। आपल्याला संधी द्यायची नाही, पण गावात आल्यावर आपली मतं मागायच्या आधी आमच्या ह्या प्रश्नाची उत्तर द्या, आम्ही जो जाब विचारलाय त्याचं समाधानकारक उत्तर द्या, हे म्हणणं मांडायचा आपल्याला अधिकार आहे। आणि हे करण्यावाचून कुणी जर अडवत असेल तर कुणाचाही विरोध आणि कुणाची भीती न जुमानता हे प्रश्न सडेतोडपणे विचारले पाहिजे। आणि जे भीती दाखवायचा प्रयत्न करत असतील त्यांना स्पष्ट सांगा, दऱ्याखोऱ्यातल्या काळ्याकुट्ट अंधाराला सुद्धा हा मराठा समाज कधी घाबरलेला नाही। त्यामुळं आमची मतं पाहिजे असतील तर आमच्या प्रश्नाची उत्तर द्यावी लागतील, आम्ही विचारलेल्या जाबाचं समाधानकारक उत्तर द्यावं लागेल, अन्यथा आमची मतं मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही आणि आम्हाला भीती दाखवायचा तर अजिबात प्रयत्न करू नका। मराठा बांधवांनो, पुन्हा एकदा सांगतोय, उमेदवाराला गावात येण्यापासून त्याची गाडी अडवण्याचे असले प्रकार आपण टाळले पाहिजे। गावात आल्यानंतर मात्र त्याला आपल्या ह्या प्रश्नांचा भडीमार आणि आपला जाब विचारला पाहिजे आणि जोपर्यंत आपली उत्तर मिळणार नाहीत तोपर्यंत त्यांना आपली मतं मागायचा अधिकार नाही। आपण हे नक्की करू। जय जिजाऊ जय शिवराय। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।